संतोष देशमुख यांच्यासाठी बीडमध्ये आज विराट मोर्चा। देशमुखांना न्याय मिळावा यासाठी अनेक नेते मोर्चामध्ये सहभागी होणार। यामध्ये बजरंग सोनावणे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजीराजे भोसले आणि मनोज जरांगे यांचाही समावेश। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामधल्या फरार असलेल्या 3 आरोपींची हत्या झाल्याचा अंजली दमानिया यांचा आरोप। हत्येची माहिती देणारा फोन आल्याचा दमानिया यांचा दावा। 19 दिवसांच्या नंतरही आरोपींना पकडलं का नाही? बीडच्या घटनेवरून नरेंद्र पाटील यांचा सरकारला उद्विग्न सवाल। धनंजय मुंडेंना मंत्री करू नका, त्यांना मंत्रिपदावरती राहण्याचा अधिकार नाही हे सांगणारा मी राज्यामधला पहिला होतो, संभाजीराजेंचं वक्तव्य। तर मुंडेंच्या राजीनाम्याची सुद्धा राजेंनी केली मागणी। बीडमधला मोर्चा हा एखाद्या समाजाच्या विरोधात नाही तर घटनेच्या विरोधामध्ये आहे। मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांची प्रतिक्रिया। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या। रेणापूरमधील आक्रोश मोर्चाची तहसीलदारांना निवेदन देऊन मागणी। धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळाल्यामुळे असूयेमधून सुरेश धस त्यांना लक्ष्य करतायत। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा गंभीर आरोप। धस यांना मुंडेंची सुपारी कुणी दिली याचा तपास करण्याची गरज, मिटकरींचं वक्तव्य। धनंजय मुंडेंना केवळ पालकमंत्रीपद दिसतंय, त्यांचं पालकमंत्रीपद त्यांना लखलाभ, सुरेश धस यांचं वक्तव्य। तर मिटकरींनी माझ्या नादी लागू नये, धस यांचा इशारा। सुरेश धस यांच्याशी चर्चा करणार, त्यांच्या मनामध्ये शंका असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बोलावं, तपासाला अडचण निर्माण होईल अशी वक्तव्य करू नये, बावनकुळेंचा धस यांना सल्ला। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तपासाला वेग, वाल्मिक कराड यांच्या पत्नीची सीआयडीकडून चौकशी। बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये कराड यांच्या पत्नीची चौकशी। सरपंच संतोष देशमुख हत्येचं प्रकरण, आरोपी विष्णू चाटे याला 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। बीडमधील हत्या प्रकरणामधील कुणाला सुद्धा पाठीशी घातलं जाणार नाही, आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई केली जाईल। रेणापूरमधल्या आंदोलकांच्या मागणीवरती प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। बीडमध्ये एका व्यक्तीच्या नावावरती 9 अब्ज रुपयांचा व्यवहार। जिल्ह्यामध्ये महादेव ॲपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा। या व्यवहाराचं कनेक्शन मलेशियापर्यंत, सुरेश धस यांचा दावा। सुरेश धस यांच्या विरोधामध्ये प्राजक्ता माळी महिला आयोगामध्ये तक्रार दाखल करणार। सुरेश धस यांच्या बीडमधल्या कार्यक्रमामधल्या वक्तव्याच्या नंतर प्राजक्ता माळी आक्रमक। पवनचक्की कंपन्यांना शेतकऱ्यांसोबत इंग्रजी भाषेसोबतच मराठी भाषेमध्ये करार करणं बंधनकारक। धाराशिवचे प्रभारी जिल्हाधिकारी मेनक घोष यांची माहिती। तुळजापूरमधील सरपंच हल्ल्याच्या प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, तपासासाठी 3 पथकं तयार केल्याची पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची माहिती। पवनचक्की वादामधून हल्ला झालाय का याचीही तपासणी केली जाणार। तुळजापूर तालुक्यामधल्या सरपंच हल्ला प्रकरणामध्ये कठोर कारवाई केली जाईल, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची माहिती। या प्रकरणामध्ये मनुष्यवधाचा प्रयत्न या कलमाच्या अन्वये गुन्हा दाखल। तुळजापूर सरपंच हल्ला प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 4 अज्ञात आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। महिनाभरापूर्वी पवनचक्कीच्या ठेकेदारासोबत झाला होता वाद, या वादामधून सरपंचावरती हल्ला केल्याची शक्यता। कैलास पडला, परळी कोर्टाकडून जामीन मंजूर। 50,000 रुपयांच्या जात मुसलक्यावरती जामीन मंजूर। हवेमध्ये गोळीबार केल्याचा व्हिडिओ झाला होता व्हायरल। प्रकाश महाजन आपल्याकडील बंदूक शासनाला परत करणार। बीडमध्ये शस्त्रांचे प्रदर्शन बघितल्याच्या नंतर प्रकाश महाजन यांचा निर्णय। सरकारनं जनतेला वाऱ्यावरती सोडलं, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय करतायत? संजय राऊत यांचा सवाल। तर पोलिसांचे व्यवहार पैशांच्या माध्यमातून होत आहेत, राऊतांचा गंभीर आरोप। गृहमंत्री कुणालाही पाठीशी घालण्याचं काम करत नाहीत असं म्हणत रवी राणा यांची संजय राऊतांवरती बोचरी टीका। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावरती आज सकाळी 11:45 अंत्यसंस्कार केले जातील। दिल्लीमधल्या निगमबोध घाटावरती अंत्यसंस्कार होणार। दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या समाधीसाठी जागा द्यावी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी, सूत्रांची माहिती। कधीही भरून न निघणारी अशी पोकळी निर्माण झाली आहे। डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे आपण एक हुशार नेता गमावला। डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रती सोनिया गांधी यांची भावना। माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांत पाटील यांच्याकडून मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली आणि त्यांच्या आठवणींना उजाळा।
शेततळे योजनेला सिंग यांनी 2 मिनिटांमध्ये दिली होती मंजुरी, तर त्यांच्या मारुती 800 या गाडीवरती त्यांचं खूप प्रेम होतं. सूर्यकांत पाटील यांची प्रतिक्रिया. मराठा विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 2 महिन्यांची मुदतवाढ. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची होणारी अडचण लक्षात घेता उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. क्रीडा खातं मिळाल्यामुळे दत्तात्रय भरणे नाराज. भरणेंनी अद्यापही स्वीकारला नाही मंत्रिपदाचा कारभार. नाराज दत्तात्रय भरणे सहकुटुंब परदेशात. अकोल्यामध्ये वृद्ध महिला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पाया पडली. विदर्भामधल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा. शेतकऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी विदर्भामध्ये रोजगार द्या. 12 तास शेतकऱ्यांना वीजही द्या. वृद्ध महिलेची मागणी. शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याचं सांगितल्याशिवाय आवश्यक ते पंचनामे करण्याची गरजच काय? कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा वादग्रस्त सवाल. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता. जळगाव, अहिल्यानगर, धुळे, नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. तळकोकणामध्ये सुद्धा पावसाच्या हलक्या सरी. यामुळे आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी चांगलेच धास्तावले. नाशिकच्या कळवणच्या पश्चिम पट्ट्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. कांदा, गहू आणि रब्बी पिकांना या अवकाळी पावसाचा फटका. पालघरच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. रब्बीच्या पिकासोबतच वीट भट्टी व्यवसायाचं सुद्धा मोठं नुकसान होण्याची शक्यता. नंदुरबारच्या अक्कलकुवा आगारामधील बसमध्ये पावसामुळे गळती. अचानकपणे आलेल्या मुसळधार पावसामध्ये बसमध्ये पाणीच पाणी. प्रवाशांचे हाल. पालेभाज्यांच्या दरामध्ये घसरण. हिवाळा सुरू झाल्याच्या नंतर बाजारामध्ये भाज्यांची आवक वाढायला सुरुवात आणि त्यामुळे घाऊक बाजारामध्ये भाज्यांचे दर सुद्धा घसरले. भारतामध्ये येत्या काळामध्ये सूर्यफूल तेल किलोच्या मागे किमान 5 रुपयांनी महागण्याची शक्यता. रशियानं निर्यात शुल्क वाढवल्यामुळे ही दरवाढ होणार. विविध कामांसाठी उद्या मध्य रेल्वेवरती मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते विद्याविहारच्या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेवरती आज रात्रकालीन ब्लॉक. लोअर परळ स्थानकामध्ये दोन्ही जलद मार्गिकांवरील इलेक्ट्रॉनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी ब्लॉक घेतला जाणार. तर रविवारी हार्बर मार्गावरच्या पनवेल आणि वाशी स्थानकांच्या दरम्यान ब्लॉक. यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरची सेवा आणि पनवेल बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरची सेवा सुद्धा रद्द. मध्य रेल्वेच्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांची पसंती. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या नुसार 1 एप्रिल ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये 14,31,750 प्रवाशांचं आरक्षण. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये आगारामध्ये उभ्या असलेल्या बसला भीषण आग. आगीमध्ये बस जळून खाक झाल्यामुळे मोठं नुकसान. आगीचं कारण अस्पष्ट. मुंबईमधल्या साकीनाका खैराणी रोडवरच्या गोदामाला सुद्धा भीषण आग. आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू. पुण्यामध्ये बीटी कवडे रोडवरील स्फोटाचा सीसीटीव्ही फुटेज समोर. या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू तर इतर 3 कामगार गंभीररित्या जखमी. मुंबईच्या घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोने 5 ते 6 पादचाऱ्यांना चिरडलं. अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू. चिरागनगर मार्केट परिसरामधली घटना. पुण्याजवळच्या थेऊरच्या जय मल्हार हॉटेलजवळ किरकोळ वादामधून फायरिंगची घटना. 4 जणांनी वॉचमन आणि त्याच्या पत्नीला मारहाण करत केली हवेमध्ये फायरिंग. आरोपीला अटक. साताऱ्यामधल्या कराडमध्ये पूर्व वैमनस्यामधून गोळीबार. यामध्ये अल्पवयीन मुलीसह 2 जण गंभीररित्या जखमी. अटकेसाठी गेलेल्या पोलिसांवरती देखील आरोपींकडून हल्ल्याचा प्रयत्न. नांदेडमध्ये तरुणाचा उच्छाद. हॉर्न का वाजवला म्हणून चालत्या गाडीच्या टपावरती चढून चालकाला केली मारहाण. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल. कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाणीचं प्रकरण. अखिलेश शुक्लासह त्याची पत्नी आणि 4 जणांच्या पोलीस कोठडीमध्ये 29 डिसेंबरपर्यंत वाढ. चंद्रपूरमध्ये अतिशय दुर्मिळ असलेल्या 2 चांदी अस्वलांचा अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये मृत्यू. चंद्रपूर मूल मार्गावरच्या डोनी फाट्याजवळची घटना. निफाड तालुक्यामधल्या पिंपरी शिवारामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद. पाळीव कुत्रे, शेळ्या, बुकड यांची बिबट्याने केली होती शिकार. गावकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास. होमिओपॅथीच्या डॉक्टरांना आता ॲलोपॅथीची औषधं देण्याची परवानगी. सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी हा कोर्स पूर्ण करणाऱ्यांना मिळणार परवानगी. राज्यामधील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावरती अभाव. 2012च्या नुसार आवश्यकतेपेक्षा डॉक्टरांचं मंजूर संख्याबळ हे 17% कमी. नवीन वर्षामध्ये जे रुग्णालयामध्ये यंत्रमानव शस्त्रक्रिया होणार. डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञांना प्रशिक्षण देण्याचं काम सुरू.
भारतामधली पहिली नोंदणीकृत संस्था पुरुष हक्क संरक्षण समितीचं 2 दिवसीय अधिवेशन धुळे शहरात. समितीचं हे 27वे राष्ट्रीय अधिवेशन. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज. येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी वाहतुकीच्या नियमामध्ये मोठे बदल. 31च्या निमित्ताने पनवेल उरणमधल्या फार्म हाऊसवरती पोलिसांची करडी नजर. तसंच महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही सुद्धा लावले जाणार. 31च्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त. 8 अतिरिक्त आयुक्त, 29 डीसीपी, 53 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2174 पोलीस निरीक्षक आणि 12048 पोलीस हवालदार तैनात. ठाणे जिल्ह्याच्या पाठोपाठ आता नवी मुंबईमध्ये सुद्धा अंमली पदार्थांचा विळखा. 2023च्या तुलनेमध्ये 2024 मध्ये अंमली पदार्थांसह केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ. वर्षभरामध्ये अंमली पदार्थांची 654 प्रकरणं सुद्धा समोर. नवी मुंबईमध्ये जानेवारी ते नोव्हेंबरच्या दरम्यान 1,37 कोटींपेक्षा अधिकची ऑनलाईन फसवणूक. वर्षभरामध्ये ऑनलाईन फ्रॉडचे 352 गुन्हे दाखल. 62 आरोपींना पकडण्यामध्ये यश. पुणे मुंबईच्या बाहेरही आयटी क्षेत्राचा विकास. नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरला आयटी कंपन्यांची पसंती. सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या क्रमांकावर. मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेमध्ये डिसेंबरमध्ये दररोज सरासरी 844 शेतकऱ्यांना लाभ. पालघरमधील 18 खलाशी गेल्या 4 वर्षांपासून पाकिस्तानच्या कैदेत. शिक्षा पूर्ण होऊन सुद्धा खलाशी पाकिस्तानच्या ताब्यात. सरकारनं तोडगा काढून त्यांना लवकरात लवकर मायदेशी आणावं, कुटुंबियांची मागणी. जबलपूर ते इटारसीच्या दरम्यान तरुणानं ट्रेन कोचच्या खाली चाकांजवळ बसून केला 250 किलोमीटरचा प्रवास. पैसे नसल्यामुळे जीवघेणा प्रवास केल्याची माहिती. तरुण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात. चौकशी सुरू. दिल्ली मेट्रोमध्ये जागेवरून 2 महिलांचं भांडण. दोघींच्या या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल. पंजाबच्या भटिंडामध्ये खासगी कंपनीची बस नाल्यामध्ये कोसळली. बसमधल्या 8 प्रवाशांचा मृत्यू. 24 पेक्षा अधिक जण जखमी. 26/11 हल्ल्यामधील आरोपी आणि लष्कर-ए तोयबाचा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्कीचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू. मक्कीला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं होतं. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धाची शक्यता. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवरती केलेल्या हवाई हल्ल्याच्या नंतर तणाव वाढला. तालिबानचे 15,000 सैनिक पाकिस्तानकडे रवाना. पाकिस्तानची राजधानी कराचीवरून जहाजामधून मोठ्या प्रमाणावरती आरडीएक्स आणि AK-47 ही शस्त्र बांगलादेशला पोहोचवली. त्याचा वापर भारताच्या विरोधामध्ये होऊ शकतो असं मानलं जातंय. सूत्रांची माहिती. अमेरिकेने सलग दुसऱ्या वर्षी 10 लाखांपेक्षा जास्त भारतीयांना दिला व्हिसा. पर्यटन, व्यवसाय आणि शिक्षणासाठी जाणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ. जम्मूमध्ये तापमानामध्ये मोठी घट झाल्यामुळे तलावही गोठला. गोठलेल्या तलावावरती मुलांनी लुटला क्रिकेटचा आनंद. केदारनाथमध्ये तापमान प्रचंड घसरलेलं दिसतंय. बर्फवृष्टीमुळे साठला 1.5 फूट बर्फ. उणे असणाऱ्या तापमानामुळे कामगारांना सुद्धा अडचण. जेसीबीच्या मोठ्या मशीनची चाकं सुद्धा जाम. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टीमुळे अनेक रस्ते सध्या बंद. हिमाचलमध्ये राष्ट्रीय महामार्ग 305 वरती सुमारे 1 फूट बर्फ. प्रशासनाकडून बर्फ काढण्याचं काम सध्या सुरू. काश्मीरच्या गुलमर्गमध्ये जोरदार बर्फवृष्टी. सकाळपासून सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे रस्ते वाहतूक विस्कळीत. बर्फवृष्टीमुळे वाहतुकीवरती परिणाम. अनेक पर्यटक सुद्धा अडकले. क्लब सदस्यता देऊन मेलबर्न क्रिकेट क्लबने केलं सचिन तेंडुलकरला सन्मानित. MCC हा ऑस्ट्रेलियामधला सगळ्यात जुना क्रिकेट क्लब. MCC कडून सध्या भारत ऑस्ट्रेलिया यांच्यामधल्या 4थ्या कसोटी सामन्याचं आयोजन. मेलबर्न कसोटीमध्ये बाद होऊन विराट कोहली मैदानामधून बाहेर पडत असताना ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी त्याची हुय्यो उडवली. तर पॅव्हेलियनमध्ये जाताना चाहत्यांच्या बोलण्यामुळे विराट पुन्हा एकदा संतापला. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा. जनरल वॉर्डमध्ये हलवलं. पुष्पा 2च्या गाण्यावरती विनोद कांबळी यांचा डान्स. अभिनेता सलमान खानच्या सिकंदरचा टीझर आज प्रदर्शित होणार. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या नंतर टीझर प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती.